सर्वांचे ख्रिस्ताच्या नावामध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक आठवडी परमेश्वर आपलं स्वागत करतो. आज मी तुमचं स्वागत करत आहे. परमेश्वराने आपल्याला प्रत्येक आठवडी ह्या ठिकाणी येण्याची संधी दिली, त्याचं सत्य शिकण्याची संधी दिली, देत आहे, आणि म्हणून आपण देवाचे सदोदित उपकार मानले पाहिजेत. आज आपण पुढच्या सत्रामध्ये अभ्यास करणार आहोत. शाबाताचाच विषय आहे, पण जितका शाबात जाणून घेणं महत्वाचं आहे, जितका दिवस जाणून घेणं महत्वाचं आहे, तितकंच तो दिवस कसा पाळायचा हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये आपण सर्वसाधारणतः म्हटलं जातं, वी हॅव फाउंड द राईट डे, वी शुड नो द राईट वे. तर तो दिवस जरी आपल्याला मिळाला असला, सापडला असला, तर तो दिवस कसा पाळला पाहिजे जेणेकरून देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव मिळेल, हे आपण आज पाहणार आहोत. तर आपण प्रार्थना करण्यापूर्वी आपल्या ह्या छोट्याशा देवाच्या कल्पामध्ये 3 सभासद नवीन आहेत, आणि मला माहित नाही की ज्या लोकांना सत्य माहीत नाही त्या लोकांना देवाची किंमत कदापि कळालेली नाही, आणि म्हणून देव त्यांना आशीर्वाद देव. देवाच्या सानिध्यामध्ये वाढण्यासाठी देव त्यांना आशीर्वाद देव. गुडघे टेकू, प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते आमच्या जिवंत देवा, आमच्या दयेच्या सागर, आमच्या दयागणा, आज या सायंकाळच्या समय आम्ही तुझं नाव उंचावत आहोत. परमेश्वरा, आम्ही बोबड्या होठाने तुझी स्तुती केलेली आहे, तुझे गीते गायलेली आहेत, आणि त्याचा तू पूर्णपणे स्वीकार केलेला आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रेमळ पित्या, कळकळीची नागराची विनंती करत आहोत. परमेश्वर, आम्ही गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करत आहोत, कारण की आम्ही ह्याद्वारे हे दर्शवत आहोत की आम्ही बलहीन आहोत, आणि परमेश्वरा तुझ्यावरती पूर्णपणे अवलंबून आहोत. म्हणून पवित्र आत्मा आमच्यामध्ये पाठव. पवित्र आत्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करावं. सत्य जे आहे ते परमेश्वरा आमच्या अंतःकरणावरती बिंबू दे, जेणेकरून परमेश्वरा तुझं सत्य, तुझ्या सत्याचा वापर करून आम्ही पुढे जाऊ, आणि परमेश्वरा तुझंच नाव आणि तुझंच गौरव होऊ दे. परमेश्वरा, विनंती आहे की आम्ही दीन आणि दुबळे असे आहोत. परमेश्वरा, आमच्यामध्ये समजून घेण्याची किंवा आम्ही ज्ञानाने उणे असे आहोत, आणि म्हणून विनंती करत आहोत की आमची जी कमकुवत बाजू आहे ती परमेश्वरा त्याच्याकडे लक्ष न देता, परमेश्वरा आमची विनंती आहे की तू आम्हाला तुझ्या इच्छानुसार मदत कर आणि सहाय्य कर. प्रेमकृत्या, तुझ्या प्रेमाचा वर्ष ह्या ठिकाणी होऊ दे. तुझं सत्य फक्त आम्ही ज्ञानासाठी नाही, तर परमेश्वर आमचं परिवर्तन होण्यासाठी, आमचा अंतःकरण बदलण्यासाठी आम्ही त्याचा वापर करावा असं होऊ दे. म्हणून परमेश्वरा विनंती करत आहोत की ह्या ठिकाणी मी नाही तर तू बोल. परमेश्वरा, तुझं वचन आणि तुझा आवाज आज आम्हाला ऐकू दे. तुझ्या वचनाद्वारे परमेश्वर आमच्या आयुष्यामध्ये संजीवनी घडून येऊ दे. कारण की नम्र प्रार्थना, कळकळीची नम्र प्रार्थना जिवंत तारणारे येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. शाबाताविषयी सखोल अभ्यास केलेला आहे आपण, आणि शाबाताची स्थापना जी आहे किंवा देवाच्या वचनामध्ये आपल्याला जर ह्या तत्वाविषयी जास्त शिकायचं असेल तर उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आपण त्याच्याविषयी पाहिलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. वेगवेगळ्या लोकांनी, जुना करार असू दे नवीन करार असू दे, लोकांनी त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. शाबात म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणता विचार येतो? शाबात म्हटल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये कोणता विचार येतो? एकच मुद्दा सांग. हा, 7वा दिवस. बरं, 7वा दिवस याची आठवण तुम्हाला येते. शाबात म्हटल्यानंतर आणखी काय आठवतं, किंवा आणखी कोणते विचार येतात? 7वा दिवस, आणखी काय? हा, आज्ञा, याच्याविषयी तुम्हाला विचार येतो. 7वा दिवस, आज्ञा, आणखी काय? सातवा दिवस, मुद्दा नंबर 2 आज्ञा, मुद्दा नंबर 3 कुणीतरी सांगितलं पवित्र दिवस.
बर, आणखी काय? आशीर्वादित दिवस. बर, आणखी काय? विश्रांतीचा दिवस, विसाव्याचा दिवस. बर, आणखी काय? हा, बर, ठीक आहे. फार फार महत्वाचं पुढचे विचार आहेत. शिक्का, देवाचा शिक्का असं लिहितो मी. देवाचा शिक्का, जिवंत देवाचा शिक्का. जिवंत देवाचा शिक्का. बरं, आणखी काय? आणखी काय? हा, देवासंती नातं. संगती, संगती बरोबर आहे का मराठी माझं? देवासंगती नाते. बरं, आणखी काय? देवाचा दिवस. बर, परमेश्वराचा दिवस. बरं, आणखी काय? देवानं दिलेली देणगी, देवाची देणगी. बर, आणखी काय? विसावा. सातवा दिवस आज्ञा, पवित्र दिवस, आशीर्वादी दिवस, विसाव्याचा दिवस, जिवंत देवाचा शिक्का, देवासंगतीचे नाते, परमेश्वराचा दिवस, देवाची देणगी. आणखी काय? पिढ्यानपिढ्याचे आशीर्वाद. मग आशीर्वादित दिवस त्याच्यामध्ये येऊ शकतात ते, पिढ्यानपिढ्याचे आशीर्वाद. बरं, आणखी काय? शाबात म्हटल्यानंतर आणखी काय? वचन आठवायची, शाबाताविषयी वचन आठवायची. आणखी काय आठवतं तुम्हाला शाबाताविषयी? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, शाबाताच्या दिवशी. बर, चमत्काराचा दिवस. बर, नाही, वाचूया आपण. चमत्काराचा, चमत्काराचा हा दिवस, चमत्काराचा दिवस. बरोबर का? चमत्कार शब्द, चमत्काराचा दिवस. बरं, आणखी काय? हा, चमत्कार म्हणजे त्याच्यात आलं. बरं, आणखी काय? आराधनालय, मध्ये काय म्हणतात? आराधनालयामध्ये फेलोशिपला काय म्हणाल? आराधनालयामध्ये जाऊन उपासना करणे म्हणजे आराधनालयामध्ये एकत्रित होणे, एकत्रित होणे. ठीक आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. तर आता शाबात आपण पाळायचा जर आहे तर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करूया. शाबात जर पाळायचा असेल तर ह्या सर्व गोष्टींचा आपण काय करूया? विचार करूया. बर, आपण निर्गम, उत्पत्ती, उत्पत्तीचा दुसरा अध्याय 1 पासून वाचूया. उत्पत्ती 2:1. पुढे. हा, म्हणजे 7व्या दिवशी त्यानं काम संपवले. म्हणजे काम आणि शाबात किंवा काम समाप्त होणे आणि शाबाताचा फार जवळचा संबंध आहे. बर, पुढे.
बर, 20वा घेतला आशीर्वादित केला, 20वा घेतला आशीर्वादित केला आणि पवित्र केला. बरं, आशीर्वादित करून 20वा घेऊन तो पवित्र केला. बरं, तिसऱ्या दिवशी तिसरं वचन. बर, आपण मागे मागे शिकलो की तो दिवस देवाचा आहे, बरोबर. आता ते परत वचन आपण त्या वचनांकडे जायची गरज नाही. तो प्रभूचा दिवस आहे, तर तो प्रभूचा दिवस आहे, तर तो कसा पाळायचा ते आपल्याला देवानं सांगितलं पाहिजे, बरोबर का. जर तो देवाचा दिवस आहे, कोणतं वचन सांगाल की तो दिवस देवाचा आहे? तुम्ही म्हणाला की तो दिवस जिवंत देवाचा दिवस आहे, परमेश्वराचा दिवस आहे म्हणाला. कोणतं वचन सांगाल परमेश्वराचा दिवस आहे हे सांगण्यासाठी? हा, म्हणजे थोडक्यात त्या वचनामध्ये तो दिवस देवाचा आहे, तो दिवस प्रभूचा आहे असं आलं पाहिजे. परमेश्वराचा दिवस शाबात आहे हे कशावरून सिद्ध कराल? हा, बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. कोणतं? मार्क याचा दुसरा अध्याय 27 आणि 28. मार्क याचा दुसरा अध्याय 27 आणि 28 कृपा करून वाचा. नाही, मराठीत वाचलं म्हणजे सगळ्यांना कळेल. 23 आणि 27 आणि 28. हा, मार्क 2, 27, 28. हा हा बर, म्हणजे थोडक्यात काय की शाबात जे आहे ती देणगी, कोणीतरी उत्तर दिलं की शाबात ही देणगी आहे. म्हणजे देवानं शाबात ही देणगी कोणाला दिली? मनुष्याला. मनुष्य देणगी म्हणून शाबाताला दिलं नाही. म्हणजे शाबाताचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे, शाबाताचा फायदा आपल्याला व्हावा म्हणून शाबात हा एक आशीर्वादित दिवस आहे, तो एक देणगी असलेला एक दिवस आपल्याला देवाने दिलाय. बरं, 28. हा, म्हणून मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त शाबाताचा देखील प्रभू आहे. मग तो जर त्या दिवसाचा प्रभू आहे म्हणजे थोडक्यात त्या दिवसाचा अधिकार फक्त देवाकडे आहे. त्या दिवसाचा अधिकार आपण तो घेऊ शकत नाही, तो अधिकार देवाने आपल्याला दिलेला नाही. म्हणून जर तो दिवस त्याचा आहे तर तो दिवस कसा साजरा करायचा हेही त्यानंच आपल्याला सांगितलं पाहिजे. तो दिवस कसा पाळायचा हे देखील त्यानंच आपल्याला सांगितलं पाहिजे. आता कल्पना करा की आपल्या भावाचा या ठिकाणी वाढदिवस आहे. कधी वाढदिवस आहे याचा? जून जून 17ला. मग आपण त्याचा तो दिवस जो आहे वाढदिवसाचा, तर तो दिवस तो काय म्हणेल की बाबा मला माझ्या इच्छेनुसार कपडे घालायचे, हा दिवस माझा आहे, माझ्या इच्छेनुसार मला ते जेवण पाहिजे, माझ्या इच्छेनुसार माझा आवडता केक मला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तो दिवस त्याच्यासाठी विशिष्ट आहे, बाकीचे दिवस नाहीयेत. म्हणून देव काय म्हणतो या ठिकाणी की बाबा तो दिवस माझा आहे ना, मी तुम्हाला सांगतो की तो कसा पाळायचा. खूप लोक शाबात दिवस स्वतःच्या इच्छानुसार पाळत आहेत, स्वतःच्या सवलती अनुसार पाळत आहेत आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं शाबात पाळला जात नाही. बर, कसा पाळायचा? निर्गमयाचा 16वा अध्याय 23वा वचन. निर्गमयाचा 16वा अध्याय आणि 23वा वचन. एक्सोडस चॅप्टर 16 वर्स 23. निर्गमयाचा 16वा अध्याय आणि 23वा वचन. हा, बर, आपण देवाच्या वचनामध्ये वाचलं बरं का. आता विसरायचं नाही पाठीमागच्या गोष्टी. आठवड्यामध्ये किती दिवस आहेत? 7 दिवस आहेत. 7 दिवसापैकी किती दिवसांना नावाने देवाच्या वचनामध्ये नमूद केले, नाव दिलेलं आहे त्या दिवसांना? बरोबर का? किती? 7 दिवस आहेत एका आठवड्यामध्ये. देवाच्या वचनामध्ये फक्त 2 दिवसांना वेगळं नाव दिले.
नाहीतर बाकीच्या वेळेस काय पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस, 6वा दिवस, 7वा दिवस असं आहे. पण याच्या व्यतिरिक्त 2 दिवस त्याच्यामध्ये आहेत ज्यांना वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. तयारीचा दिवस म्हणजे 6वा दिवस, आठवतं का? आणि शाबात म्हणजे 7वा दिवस म्हणजे शाबात किंवा विसाव्याचा दिवस. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की उद्या शाबात आहे, म्हणजे आज विसाव्याचा दिवस आहे, म्हणजे आज 6वा दिवस आहे. जे काय तुम्हाला जेवण तयार करायचं आहे, शिजवणे म्हणजे जेवण तयार करणे, भाजणे म्हणजे जेवण तयार करणे, इथं गरम करण्याचा भाग नाहीये. जेवण तयार केलेल्याचं गरम करणे हा भाग नाहीये इथं. या ठिकाणी परत एकदा ते शब्द वाचूया आपण. 23वा वचन. परमेश्वराचे चांगले असे आहे की उद्या विसावाचा दिवस परमेश्वराचा पवित्र सब्बात आहे. तुम्हाला भाजल्याचे ते भाजा आणि शिजवल्याचे ते शिजवा आणि जे काही उरेल ते आपल्यासाठी सब्बात पर्यंत ठेवा. हा, म्हणजे काय? स्वयंपाक जो आहे, जेवण बनवणे जे आहे ते सर्व पूर्ण झालं पाहिजे 6व्या दिवशी. 7व्या दिवसापर्यंत ते न्यायचं नाही. का? देवाने 7व्या दिवशी काहीही कामकाज केलं नाही. म्हणून काय करायचं? आपल्याला जर तो शाबात पाळायचा ना, तर देवाने कसा पाळला ते पाहायचं. 7व्या दिवशी देवानं काय केलं? विसावा घेतला. म्हणजे काय केलं? फक्त झोप घेतली? हा, मग काय केलं? 7व्या दिवशी विसावा घेतला. पूर्ण सृष्टी निर्माण करून झाली होती. 7व्या दिवशी त्यानं काय केलं? जी सृष्टी त्यानं 6 दिवसामध्ये निर्माण केली होती त्याची फक्त त्यानं त्या दिवशी देखरेख केली, नवीन काहीही केलेलं नाही. देखरेख फक्त, की बाबा त्यांना जिवंत ठेवायचं. कारण की जिवंत ठेवण्यासाठी देवाचीच गरज आहे. म्हणजे त्या दिवशी त्यानं काळजी घेतली. कोणाची? प्राण्यांची असू दे, मनुष्याची असू दे, सर्व गोष्टींची काळजी घेतलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय? नवीन गोष्टी निर्माण केलेल्या नाहीत. का नवीन काय केलं त्यानं? म्हणून तेच तत्व आपण पण वापरायचं. 6 दिवसामध्ये तुम्हाला जे काय जेवण करायचं आहे, जे काय कपडे धुवायचे आहेत, जे काय घराची साफसफाई करायची आहे, ते सगळे तुम्ही 6व्या दिवशी करा. 7व्या दिवशी नवीन सुरू काम काय करायचं नाही, काहीच नाही करायचं. पण ज्या गोष्टी तुम्हाला देवाने दिलेल्या आहेत, आता शरीर दिलेलं आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे. मग ती काळजी घेण्यासाठी जसं देवाने 7व्या दिवशी त्या निसर्गाला तो विसरला नाही, जी सृष्टी त्यानं निर्माण केली त्या सृष्टीला तो विसरला नाही, 7व्या दिवशी देखील त्यानं प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राणी यांना जेवण मिळतं का नाही हे पाहिलेलं आहे, ते जिवंत आहेत का नाही हे पाहिलेलं आहे. म्हणून आपण पण काय करायचं? जे जीवन देवानं दिलेलं आहे, जे शरीर देवानं दिलेलं आहे, त्या शरीराची निगा केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कशी घ्यायची? जेवण जेवायचं, आंघोळ करावी लागणार, बरोबर? आणखी काय? झोप घ्यावी लागणार. असं नाही की शाबाताच्या दिवशी झोप नाही घ्यायची. तर महत्वाचा मुद्दा असा आहे, महत्वाचा मुद्दा असा आहे, देवानं 7व्या दिवशी नवीन काय केलेलं नाही. जे काय आहे ते 6 दिवसामध्ये पूर्ण केलं आणि ज्या गोष्टी 6 दिवसामध्ये पूर्ण झाल्या त्याची फक्त खबरदारी, त्याची फक्त काळजी 7व्या दिवशी वाहिली. म्हणून आपण जे काय जेवण बनवायचं असेल ते 6 दिवसामध्ये बनवायचं. जर तुम्हाला वाटतं की 1 दिवस पुरेसा नाही, 6वा दिवस, 5व्या दिवशी सुरुवात करा, काही हरकत नाही. असंही असू शकेल की काही लोक श्रीमंत आहेत, आपल्यासारखे मध्यमवर्गीय नसतील, खूप श्रीमंत आहेत काय काय लोक, आणि त्यांचा व्याप जो आहे तो इतका मोठा असतो की 1 दिवस त्यांना त्या व्यापातून बाहेर पडण्यासाठी जमत नाही, किंवा जमणार नसेल तर त्यांनी 2 दिवस घ्यायची तयारीसाठी, गुरुवार आणि शुक्रवार. आणि ते केल्यानंतर देवाचं वचन म्हणतं की 7वा दिवस जो आहे तो 7वा दिवस विसाव्याचा आहे. म्हणजे थोडक्यात काय? ज्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत त्याचा आस्वाद घेण्याचा तो दिवस आहे. शब्दाच्या दिवशी देवाने सृष्टी पूर्ण संपवली निर्माण करून 7व्या दिवशी त्यानं काय केलं? विसावा घेतला. म्हणजे त्यानं ज्या गोष्टी त्यानं निर्माण केलेल्या आहेत त्याच्याकडे त्यानं पाहिलं आणि म्हटलं हे किती चांगलं सर्व गोष्टींनी मी निर्माण केलं. म्हणजे ज्या गोष्टी त्यानं 6 दिवसामध्ये कष्ट म्हणण्यापेक्षा ज्या 6 दिवसामध्ये गोष्टी केल्या त्याचा त्याला आनंद 7व्या दिवशी मिळाला खऱ्या अर्थाने. का? कारण की त्यानं त्या सर्व गोष्टी पाहिल्या. तसं तुम्हाला आणि मला पाहिजे
की 6 दिवस आपण कष्ट केले की बाबा देवा जे कामकाज तुम्हाला दिलं होतंस ते कामकाज पूर्ण झालेलं आहे, ते कामकाज आपण डोक्यामध्ये घेऊन मंदिरामध्ये यायचं नाही यायचं. ते कामकाज शुक्रवारी संध्याकाळी देवाच्या म्हणजे डोक्यामधून आपल्या गेलं पाहिजे आणि देवाचे विचार आपल्या मनामध्ये आले. मला एक तरुण व्यक्ती माहित आहे जो कंपनीमध्ये काम करायचा आणि शनिवारच्या दिवशी त्याला सुट्टी मिळत नसते. पती पत्नी लेकरं, खरी परिस्थिती सांगतो. आणि मग तो काय करायचा की त्याला कोणतर सांगितलं की बाबा तू काय कर, शबाताच्या दिवशी चर्चमध्ये जायचं तर तुझा, मंदिरामध्ये जायचं तर जा, पण एवढंच काय कर की मी जर तुला फोन केला तर तू काय तर फोन उचल. मग तो, त्याची पत्नी, त्याची लेकरं अशी बसलेली असायची आणि मग तो असं काय करायचा, त्याचा मोबाईल असा शेजारी ठेवायचा आणि प्रत्येक वेळेस बघायचा की कॉल आलाय का. त्याला शाबात पाळणं म्हणत नाही. शाबात म्हणजे काय? विसावा. कशासाठी विसावा? कोणत्या गोष्टीला विसावा? फक्त शरीराला? आपल्या डोक्याला देखील बाकीच्या गोष्टीपासून विसावा मिळाला पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे त्या ठिकाणी. तयारी म्हणजे काय की बाबा आपण देवाच्या समोर, देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्याच्यामध्ये आपलं लक्ष विचलित न हो म्हणून आपण तयारी करत आहोत. त्याला म्हणायचं तयारीचा दिवस. तयारी म्हणजे फक्त शारीरिकरित्या आपण जेवण तयार केलं म्हणून आपली तयारी झाली असं नाही, किंवा चांगले कपडे घातले, मंदिरामध्ये गेलो, 24 तास देवासंती घालवले म्हणजे ते शाबात पाळणे नव्हे. आपल्या अंतःकरणामध्ये कोणते विचार आहेत ते आपण बघितलं पाहिजे. आता हे 6 दिवस जे आहेत, आठवड्याचे 6 दिवस आहेत आणि एक दिवस 7वा दिवस आहे. जर तुम्ही आणि मी सखोल अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ही पृथ्वी जी आहे ती किती वर्षापूर्वीची आहे. जवळपास किती वर्षापूर्वीची आहे? 4000, 6000, किती वर्षापूर्वीची? 6000. आणखी काय दुसरं वेगळं उत्तर? किती वर्षापूर्वीचे आहे? येशू ख्रिस्त या भूतलावरती किती वर्ष अगोदर आला? नाही, येशू ख्रिस्त या भूतलावरती अगोदर किती वर्ष अगोदर आला होता? 2000 वर्ष. मग त्याच्यानंतर आपण 2024 मध्ये आहोत, म्हणजे 2000 वर्षापूर्वी, बिफोर क्राइस्ट, बीसी आपण म्हणतो. आपण एडी मध्ये आहोत सध्या. बर, 2000 वर्षापूर्वी आला. येशू ख्रिस्ताच्या अगोदर आदाम किती वर्ष अगोदर निर्माण झाला होता? गणित. जर आपण सृष्टीचा विचार केला, आदाम आणि हवेच्या निर्माण करण्याची जर घटना पाहिली तर त्या वेळेस पासून मत्तेचा पहिला अध्याय जर तुम्ही वाचला, त्या ठिकाणी वंशावळ आहे, त्याचा जर अभ्यास केला किंवा उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याच्यानंतर पाहिलं तर जवळपास 4000 वर्ष नंतर येशू ख्रिस्त आलेला आहे. म्हणजे उत्पत्तीपासून ते नवीन करार सुरू होईपर्यंत किती हजार वर्ष गेलेत? किती हजार वर्ष गेलेले आहेत? 4000 वर्ष गेलेले आहेत. म्हणजे येशू ख्रिस्ता अगोदर आदाम किती हजार वर्षापूर्वी होता? 4000 वर्ष अगोदर. मग येशू ख्रिस्त आला, तो वधस्तंभावरती प्राण देता झाला. त्याच्यानंतर आपल्यापर्यंत 2024 मध्ये आहोत आपण, तर येशू ख्रिस्तामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर जवळपास 2000 वर्षाचं आहे. तर एकूण किती हजार वर्ष झाले? 6000 वर्ष. म्हणजे पृथ्वी जी आहे ही पृथ्वी किती वर्षापूर्वीची आहे? 6000 वर्षापूर्वीची आहे. आता जरा लक्ष द्या. एक वचन वाचूया. तुम्हाला खूप वचन ते आवडेल आणि ते फार महत्वाचं असं वचन आहे. बर, 2 पेत्र याचा 3रा अध्याय 8वं वचन. 2 पेत्र याचा 3रा अध्याय 8वं वचन महत्वाचं वचन आहे. या वचनावरून आपल्याला कळेल की देव कसं वेळेला मोजतो आणि आपण कसे वेळेला मोजतो. 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. तरी प्रियजनो, हा, ही एक गोष्ट
तरी प्रियजन हो, ही तुम्ही गोष्ट विसरू नका. एक मिनिट, सर्वांना मिळालं का? दुसरे पेत्र 3 अध्याय 8 वचन. दुसरे पेत्र 3 अध्याय 8 वचन. हा, परत एकदा कृपा करून वाचा. तरी प्रियजनो, हा ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की हा प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. मग आता मला सांगा, इथं 6000 वर्ष आहेत, तर देवासाठी तर किती वेळ आहे? 6 दिवस. फक्त 6 दिवस आहेत ते देवासाठी. म्हणजे आपण 1000 वर्ष कोणीच जगलेलं नाही ह्या भूतलावरती. पण कल्पना करा, जर आपण 1000 वर्ष जगलो तर आपल्याला वाटतं की किती मोठी वेळ आहे ती, पण देवासाठी तो एकच दिवस आहे. म्हणजे थोडक्यात काय, की देवासाठी ते 6 दिवस आहेत. उत्पत्तीचे 6 दिवसाचा विचार करा बर का. आता त्याचा अर्थ असा नाही की देवाने 6 दिवसात पृथ्वी निर्माण केली म्हणजे 6000 वर्ष. नाही नाही नाही, ते शब्दशः अक्षरशः 6 दिवसच आहेत. पण ज्यावेळेस आपण 1000 वर्ष 6000 वर्षाचा विचार करतो, त्यावेळेस देवासाठी ते फक्त 6 दिवस आहेत. 6 दिवसाच्या अगोदर तुम्हाला आठवतं की आज कोणता वार आहे? रविवार आहे. ह्याच्या अगोदर 6वा दिवस म्हणजे कोणता? सोमवार. 6वा दिवस कोणता? ह्या रविवारला पकडलं तर, पाठीमागे गेलं तर 6वा दिवस कोणता? मंगळवार. तर मंगळवार पासून 6 दिवस मोजले तर आपण रविवार मध्ये पोहोचतो. आजच्या मंगळवारी तुम्हाला आठवतं का तुम्ही कुठे होता? मला आठवतं मंगळवारी मी कुठे होतो. मी एका आपल्या 7th ऍडव्हेंटिस्ट शाळेमध्ये मला व्याख्यानासाठी बोलवलं होतं विद्यार्थ्यांच्या. तर मला आठवतं, पण तो 6वा दिवस ना, मला असं वाटतं की कालच होता. तो 6वा दिवस जरी असला, म्हणजे थोडक्यात काय की मंगळवार आजपासून 6वा दिवस, मी फक्त आजपासून मोजतोय. आजपासून 6वा दिवस पाठीमागे जर गेलो तर तो मंगळवारचा दिवस होतो. मला माहित आहे की मी त्या दिवशी काय केलं. मला वाटतं की तो काल झालेला दिवस आहे. तसं देवाचं आहे. आपल्यासाठी 6000 वर्ष आहेत, पण देव काय म्हणतो, अरे बाबा, मी काही दिवसापूर्वीच काय केलेलं आहे? आदमाला निर्माण केलेलं आहे. म्हणून हे 6000 वर्ष जे आहेत ना, हे 6 दिवसासारखे आहेत देवाला. म्हणजे काय, 7व्या दिवशी देवानं काय केलं? विश्रांती घेतली. म्हणजे 7व्या 1000 वर्षामध्ये, कितव्या वर्षामध्ये? 7व्या 1000 वर्षामध्ये, म्हणजे ह्या 1000 वर्ष जे आहे, 7वा 1000 वर्ष जे आहे, या वर्षामध्ये आपण देखील काय करणार आहोत? स्वर्गाच्या राज्यामध्ये विसावा घेणार आहोत. कळालं का? म्हणजे थोडक्यात काय, हे 6000 वर्ष थोडक्यात पूर्ण होत आहेत. येशू ख्रिस्ताचं येणं फार लवकर आहे, जेणेकरून आपण 7व्या 1000 वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. 7व्या 1000 वर्षामध्ये कोणतंही कामकाज नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये काही पाप नाही. सर्व गोष्टी कशा आहेत? पवित्र आहेत. सर्व गोष्टी पवित्र आहेत. सर्व गोष्टी त्या 7व्या 1000 वर्षामध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये आशीर्वादित आहेत. त्या ठिकाणी विसावा आहे. तो 7वा दिवस आहे देवासाठी. तो दिवस कोणता आहे देवासाठी? 7वा दिवस सुरू होईल त्याच्यासाठी. 7वा दिवस तो म्हणतो की तो काय आहे? विसाव्याचा दिवस आहे. मग मला तुम्ही सांगा की 6 दिवसामध्ये आपण कशाची तयारी करायची आहे? म्हणजे कशाची? कोणत्या दिवसाची? 7व्या दिवसाची. म्हणजे आज आपण वेळेनुसार 6000 वर्षामध्ये आहोत, म्हणजे या भूतलावरती आहोत. 7व्या 1000 वर्षामध्ये आपण कुठे असणार आहोत? स्वर्गामध्ये. तर स्वर्गामध्ये आपण लवकर जाणार आहोत, तर आपण इथं काय केलं पाहिजे? स्वर्गाची तयारी केली पाहिजे. का नाही? कळालं का नाही? संदर्भ कळाला का? जसं 6 दिवस आपण 7व्या दिवसाची तयारी करतो, तसं 6000 वर्षामध्ये मनुष्यानं 7व्या 1000ची तयारी करायची. म्हणजे थोडक्यात जर आपण शाबाताच्या तयारीचा भाग किंवा शाबाताच्या तयारीचा गांभीर्याने विचार करत नाही, तर आपण स्वर्गाच्या राज्याचा गांभीर्याने विचार करत नाही. डोक्यावरून गेलं का? त्या कळलं? म्हणजे थोडक्यात काय, इथं जर आपण तयारी दाखवतो ना ह्या दिवसाची, 6 दिवसामध्ये किंवा 6व्या दिवसामध्ये जर आपण 7व्या दिवसाची तयारी करत असेल, तर थोडक्यात आपण या 6000 वर्षामध्ये जगत आहोत, तर आपण स्वर्गाची तयारी करत आहोत. स्वर्गाची तयारी करत आहोत. हा मुद्दा कळणं फार गरजेचं आहे.
जे लोक 6व्या दिवशी तयारी करत नाहीत तर ते स्वर्गाच्या राज्याची तयारी करत नाहीत, कारण की 7,000 वर्षामध्ये आपण स्वर्गामध्ये असणार आहे. म्हणून हे कॅल्क्युलेशन, हे गणित जे आहे ना, हे गणित फार गरजेचं आहे, फार फार गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, जसं आपण शाबाताची तयारी करतो ना, शाबात लक्षात आला की आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे, स्वर्ग. स्वर्ग लक्षात आला पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण थोडक्यात म्हटलं पाहिजे की मी फक्त एका दिवसाची तयारी या ठिकाणी करत नाही, तर मी 1000 पेक्षा म्हणजे अनंत काळासाठी तयारी करत आहे. म्हणजे कसं आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो ना, शीतावरून भाताची परीक्षा. कळेल का? शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे भात शिजलाय का नाही बघण्यासाठी आपण काय करतो, एक शीत घेतो आणि त्याच्यावरती ठरवतो की तो भात शिजलेला आहे का नाही. तसं म्हणजे इथं तयारी केली शाबाताची की देव म्हणतो बाबा हे स्वर्गाच्या राज्याच्या तयारीच्या पाठीमागं लागलेले आहेत. बरं का? म्हणून म्हटलं की तयारीचा दिवस म्हणजे उगाचच काहीतरी कामकाज करायचं, उगाचच काहीतरी करायचं आणि मग हे नाहीये. तयारी म्हणजे आपण जे कामकाज पापाचं करत आहोत, पापाचं जे काम आहे ते पापाचं काम थांबलं पाहिजे. अंतकरणाची तयारी झाली आहे का हे बघितलं पाहिजे. अंतकरणाची तयारी आपण इथं नाही करत, म्हणजे ह्या दिवसासाठी करत नाहीये. खूप लोक नाही करत. जास्तीत जास्त काय करतील, कामाच्या दिवशी सुट्टी घेतील. तरी पण त्यांचं लक्ष कुठं, बाबा हे काम आता सोमवारी करायचं आहे, अर्ध सोडून आलेलो आहे, राहिलेलं काम मला सोमवारी पूर्ण करायचं आहे. संपला शाबात, गेला शाबात. म्हणून म्हटलं की ही तयारी जी आहे ना, ह्याच्यावरून कळतं की आपण स्वर्गाच्या राज्याची तयारी करत आहोत की नाही. म्हणून ही तयारी करत असताना फक्त एक दिवसाचा विचार करू नका, तयारी करत असताना सार्वकालिक जीवनाचा विचार करा. कारण की देव काय करतो, शीतावरून भाताची परीक्षा करतो. जर आपण हित तयार नाहीये एक दिवसासाठी, देव म्हणेल का आपल्याला की बाबा ठीक आहे स्वर्गाच्या राज्यात ये. एक दिवसाची तयारी करता येत नाही आपल्याला. आणि खूप लोक कसा विचार करतात, शारीरिकरित्या तयारीचा विचार करतात. ठीक आहे, कपडे चांगले घातलेत, ठीक आहे, व्यवस्थित आपण नीट नेटके राहिलेलो आहोत, ठीक आहे, आपण मंदिरामध्ये जा, शारीरिक 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 शारीरिक. आध्यात्मिक म्हणजे काय, बाबा अंतकरणामध्ये येशू ख्रिस्त उतरलाय का, अंतकरणामध्ये देवाचे विचार आहेत का. काल संदेश मी औंध मराठी चर्चमध्ये दिला. देवाच्या वचनामध्ये लिहिले की तुम्ही अंतकरणामध्ये जसे आहात तसेच तुम्ही आहात. म्हणजे थोडक्यात काय की अंतकरण जर आपलं देवाच्या इच्छेनुसार चालत असेल, देवाचे विचार असतील, कामाचे विचार नसतील, बाकीच्या गोष्टींचा नाही तर दुनियादारीचा विचार नसेल, तर मग खऱ्या अर्थानं आपण स्वर्गाच्या राज्याची तयारी करत आहोत. बर, आता इथं लिहिलंय की जेवण वगैरे जे आहे ते काय करायचं, 6व्या दिवशीच तयार करायचं. 7व्या दिवशी काय करायचं नाही, ते जर उरलं जेवण तर ते 7व्या दिवशी तुम्ही खायचं, किंवा 7व्या दिवसाची तयारी अगोदरच करायची. म्हणजे काय, देवाने जसं मी सांगितलं की 6व्या दिवशी त्याचं सगळं कामकाज संपवलं, तुम्ही तुमचं कामकाज संपवता का. खूप लोक 6 दिवस दिलेत ना, त्याच्यामध्ये कामकाज संपवत नाहीत, म्हणून मंदिरामध्ये जरी आले तर ते कामकाज त्यांच्या डोक्यामध्ये चालूच असतं. 7व्या दिवशी त्याला शाबात पाळणं म्हणत नाही. पण बाहेरील रित्या लोक म्हणतील, अरे मंदिरामध्ये आलाय, गाणं गात आहे, देवाचं वचन ऐकत आहे, देवाचं वचन सांगत आहे, शाबात पाळत आहे, दशांश अर्पण देत आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण अंतकरणामध्ये माणसाची जी स्थिती आहे तो तसाच आहे. विचार आपले देवाकडे आहेत का. मी काही दिवसापूर्वीच मत्तई याच्या 22 का 21 अध्याय वाचत होतो. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्पष्टपणे परुषी लोकांना आणि बाकीच्या लोकांना म्हणत आहे की तुम्ही ओठाने तर देवाची स्तुती आणि भक्ती करता, परंतु तुमचं अंतकरण वेगळीकडेच कुठेतरी आहे. तर आता ते वेगळीकडे का आहे. देवाची स्तुती भक्ती करत असताना देवाकडे पाहिजे ना अंतकरण. मग ती परिस्थिती फक्त परुष लोकांची का आपली पण आहे. आपली पण तशीच परिस्थिती आहे. मग आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत का, नाही. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो, जोपर्यंत तुमची नीतिमत्वता परुषी लोकांपेक्षा चांगली होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. बर, आता बर, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहतो की 6 दिवस मन्ना पडायचा, 6 दिवस. 7व्या दिवशी तो पडत नसे. पण जरा कल्पना करा, प्रत्येक दिवशी तो एका म्हणजे थोडक्यात एका क्वांटिटी म्हणजे काय,
एका प्रमाणामध्ये प्रत्येक कुटुंबानं तो मान्ना काय करायचा आहे, गोळा करायचा आहे, बरोबर. मग त्या दिवशी त्यांनी काय करायचंय, एका दिवसासाठीच पण 6व्या दिवशी त्यांनी काय करायचंय, 2 दिवसासाठी घ्यायचंय. आणि ते दुसऱ्या दिवशी जरी तो मान्ना ठेवला तर तो खराब होत नसे, कारण की का, देवाचा विशिष्ट आशीर्वाद त्या मान्यावरती होता, म्हणजे त्या जेवणावरती होता. तसाच आज देखील आपण जर खऱ्या अंतकरणाने, खऱ्या भावनेनं जर देवाच्या वचनाचा अभ्यास केला आणि देवाच्या वचनानुसार चालायचा प्रयत्न केला, शाबाताचा पालन केलं, तर ते जेवण खराब होणार नाही. काळजी घ्यायची की बाबा जेवण खराब होऊ नये म्हणून, पण देवाचं वचन म्हणतं की देव काय करतो, आशीर्वाद देतो. बर, आता महत्वाचे मुद्दे शिकत आहोत बरं का, कारण की जेवणाचा मुद्दा फार नाजूक आहे. काही लोकांना वाटतं की अरे शिळं जेवण, मग आता तो मान्ना पण शिळाच होता ना त्यावेळेस. शिळं म्हटलं तर ते शिळच जेवण झालं, मग ते अगोदरच्याच दिवसाचा मान्ना होता. मग त्या दिवशी लोकांनी काय केलं, त्या दिवशी लोकांनी कुरकुर नाही केली की बाबा देवानं असलं जेवण दिलं, नाही. देवाने तो आशीर्वादित जेवण होतं. आणि आज जरी मान्ना पडत नसला तरी देखील जे जेवण आपण करतो ते जेवण कोणी दिलेलं आहे, भांडारातून ते आलेलं आहे, पण ते भांडार कोणी भरलेलं आहे, देवाने भरलेलं आहे. मग तसं जर आहे तर तो माननाच पाहिजे गरजेचं नाही, जे जेवण तुम्ही जेवाल ते आशीर्वादित जेवण. पण कोणत्या ऍटिट्यूड, म्हणजे कोणत्या भावनेनं आपण ती तयारी करत आहोत हे बघितलं पाहिजे. आपण जर अशा भावनेनं शाबात पाळत असेल की बाबा आता काय करायचं, पाळलाच पाहिजे, आता काय करायचं, दुसरा पर्याय नाही म्हणून करायचं नाही. आपल्याला ते आवडतं का, देणगी आहे देवाची, ती देवाची देणगी आहे. ती देणगी आपण कशी स्वीकार करू. जर माझ्या भावाचा वाढदिवस 17 जूनला आहे आणि त्याला आपण एक देणगी भेट दिली, तर त्यानं तो त्या देणगीचा स्वीकार कसा करावा. काहीतरीच गिफ्ट आणले, मला आवडत नाही असं बक्षीस आणले, असं म्हणावं का, नाही. देवाकडून असेल तर कदापि आपण तसं म्हणू नये, कारण की ती गोष्ट आपल्याला आवडत जरी नसली तरी आपण विचार करायचं, बाबा देवानं दिले ना ते माझ्या भल्यासाठी. तर दिवस मावळायच्या अगोदर, म्हणजे 6वा दिवस मावळायच्या अगोदर आपण आपले कामकाजाचे जे कागद आहेत, जे काय पत्रक असतील, जे काय कामकाजाच्या वस्तू असतील, जे 6 दिवस आपण कामकाज करून आपली उपजीविका चालवतो, ते सगळे दिवस मावळायच्या अगोदर ते बाजूला ठेवले पाहिजे, डोळ्यासमोर ठेवायचे नाही. डोळ्यासमोर ठेवलं की त्याच्याकडे विचार गेलाच. कल्पना करा की तुम्ही टेबलवरती बसून प्रत्येक वेळेस देवाचा वचनाचा अभ्यास करत आहात आणि 6व्या दिवशी तुम्ही विचार केला की बाबा कामकाजाच्या फायली आपण टेबलवरती ठेवू. शबाताच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी बसला, लक्ष गेलं फायलीकडे, तर काय होतं, लगेच आठवतं की 6 दिवसामध्ये काय केलं आणि त्या सोमवारी काय करायचं. डोळ्यापासून त्या गोष्टी दूर ठेवायच्या. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. म्हणजे जर दृष्टीच्या आड जर एखादी गोष्ट गेली तर ते डोक्यात पण ती गोष्ट निघून जाते. उदाहरण सांगा तुम्ही. डोळ्याच्या आड जर गोष्ट गेली तर ती डोक्यातूनही विसरली जाते. एक उदाहरण तुम्ही मला कृपा करून सांगा. दैनंदिन तुम्हाला माहित आहे उदाहरण, पुष्कळशी उदाहरणं तुमच्याकडे आहेत, पण बहुतेक तुम्हाला माझा प्रश्न कळालेला नाही. डोळ्याच्या आड एखादी गोष्ट ठेवली की ती गोष्ट आपण विसरतो. आता कळालं का. आपल्यापैकी किती लोकांना माहित आहे की एखादा फोटो आपण खूप जपून ठेवला आणि तो आपल्याला माहितच नाही की आपण जपून ठेवलेला आहे आणि आपण तो विसरलो. कारण की का, प्रत्येक दिवशी त्याला पाहिलं नाही, आपण एखाद्या वेळेस ठेवला आणि तो ठेवून गेला आणि नंतर कधीतरी पाहताना आपल्याला ते फोटो दिसला किंवा एखादी वस्तू दिसली. मग आपण म्हणालो, अरे मी विसरूनच गेलो होतो ही गोष्ट, मी ठेवली ही तो व्यवस्थित गोष्ट, पण ती विसरून गेलो. का विसरून गेलो, डोळ्याच्या आड ती वस्तू गेली म्हणून आपण ती विसरलो. तसं डोळ्या आड गेल्या पाहिजे त्या गोष्टी. मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे की आपल्या विचारामध्ये, विचार जर आपल्या मनामध्ये येतात, डोक्यामध्ये येतात, तर ते कुठून येतात, नजरेद्वारे विचार येतात, ऐकण्याद्वारे विचार येतात, बोलण्याद्वारे विचार येतात, स्पर्शाद्वारे विचार येतात. म्हणून आपण काय करायचं, त्या गोष्टी डोळ्याआड करायच्या. बरं, आता इथं लिहिलंय की जेवण वगैरे काय करायचं नाही. मग आता
हिवाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही जेवण खराब होणार नाही, बरोबर आहे, पण जेवण थंड होईल ना. मग आता ते जेवण काय करायचं? थंडच खायचं. मग आजारी लोक आहेत, ते म्हणतील कसला हा शाबात, विसाव्याचा दिवस, थंड जेवण खायला मिळतं, कधी हा शाबात निघून जाईल आयुष्यातून. देवाचं वचन म्हणतं की तो आशीर्वादित दिवस आहे, तो आनंदाचा दिवस आहे, त्या दिवसामध्ये कुणीही दुःख करायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय, देव म्हणतो की बाबा जेवण केलं ना, तू तू तयारी केलीस ना, पुष्कळ झालं, आता ते जेवण तू गरम गरम खा, गरम करते जेवण आणि गरम गरम जेवण दे. थंड जेवण खायची गरज नाही. मग देवाला माहित आहे, संतुलनात कसं राहायचं, त्याला माहित आहे की बॅलन्स म्हणजे काय, त्याला व्यवस्थित माहित आहे. थंड जेवण खाल्लं तर कोणाला आवडेल? कोणालाच नाही. म्हणून तो काय म्हणतो, जेवण गरम करा, पण जेवण तयार करू नका. फरक आहे का दोन्हीमध्ये? मग लोक म्हणतील जेवण गरम जर करू शकतो तर तयार का नाही करायचं? बरोबर आहे प्रश्न. आता फरक काय सांगा जरा. बर, वेळ, जेवण तयार करायला वेळ लागतो, गरम करायला तेवढा वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट फरक काय, मी जेवण करत नाही, मला जास्त माहिती. नाही 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 नाही, जेवण तयार करण्यामध्ये आणि जेवण गरम करण्यामध्ये फरक आहे, हा प्रश्न. हा, नवीन जेवण तयार करायचं असेल तर तुम्हाला खूप विचार करावा लागतो. गरम करण्यासाठी फक्त एवढं बघावं लागतं की उकळी आली की ती काय ते गॅस पण, सॉरी, बरोबर का? म्हणून देव काय म्हणतो, बाबा असं नाही देव करत की बाबा शबाताचा दिवस आहे, तुम्ही ट्रॅफिक सिग्नल पडलेला आहे आणि तुम्ही फक्त देवाचा विचार करतात आणि गाडी येऊन तुम्हाला धडकली, तुम्ही फक्त देवाचा विचार करता, असं नाही. देव म्हणतो की आजूबाजूला बघा. शाबात म्हणजे थोडक्यात असं नाही की शाबात 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 शाबात, सातवा दिवस सातवा दिवस, असं नाही. बाकीच्या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे की बाबा आपण कुठं चाललोय, काय करत आहोत. कधी कधी माझ्याकडून ती चुकी होती, कधी कधी माझ्याकडून ती काय चुकी होती. शाबाताचा दिवस असला की मी तंतोतंत पाळायचा प्रयत्न करत असतो आणि मग कधी कधी ट्रॅफिक मधून जात असताना गाडी येते, ब्रेक लावतात, ते म्हणतात बाबा लक्ष कुठे. होतं कधी कधी माझ्याकडून, पण तसं होता कामा नये. आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड आपण जे म्हणतो, आपण कुठे आहोत, काय करत आहोत, ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे, पण शाबात तो विसरून चालत नाही. ठीक आहे, बर. आता जर शाबाताच्या दिवशी कोणीतरी तुम्हाला जेवायला बोलवलं तर काय कराल? मूळ मुद्द्यावरती येऊया. तुम्ही शाबात पाळालो पण लोक तुम्हाला बोलवतील, काय करा? कल्पना करा की त्यांना शाबाताविषयी इतकं माहित नाही, ख्रिस्ती लोक आहेत पण शाबाताविषयी माहित नाही. टिफिन एकूण एकच, तुम्ही खाल्लं काय आणि ते घेऊन आला काय, एकूण एकच ते. नाही, त्यांनी तुम्हाला बोलवले जेवायला, हा भाग आहे. अच्छा, हे म्हणतात की त्यांनी जरी जेवायला बोलवलं तरी आपण आपलं जेवण घेऊन जायचं आणि साक्ष द्यायची. बरं, आणखी काय? बरं, ठीक आहे, आणखी काय? तर ते सिस्टर म्हणतात की त्या लोकांना वाईट वाटेल. बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे बोलताय त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. मग काय करायचं? प्रार्थना करून खायचं. बर, आता उदाहरणार्थ मी जे फॉलो करतो ते मी सांगतो, कारण की देवाच्या वचनामध्ये काय लिहिले की आपण साक्ष म्हणून असलं पाहिजे. जे सत्य आपण शिकतो ना, ते साक्ष म्हणून आपण जगलो पाहिजे. मग मला जर कोणी, उदाहरणार्थ एक कल्पना करा की सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीमधला सभासद आहे, त्याला शाबाताविषयी जर ही गोष्ट बाब माहित नसेल, त्याला शाबात माहित आहे पण ही बाब जर त्याला माहित नसेल आणि तो म्हणाला की बाबा चला आपण सगळेजण जीवया, तर मी काय करतो की बाबा त्याला बाजूला बोलवतो आणि वैयक्तिकरित्या त्याला प्रेमाने सांगतो की बाबा असं असं आहे आणि मी शाबाताच्या दिवशी शाबाताचं जेवण नाही खात नाही, अगोदर जर जेवण आहे ते मी जेवण बनवलेलं खातो, तुमच्याकडे जर तसं असेल तर कृपा करून द्या आणि आपण काय करूया, ते जेवण जेऊया, अगोदरचं जेवण. मी आऊचा भाऊ करत नाही. मी तुम्ही असं का करता, तुम्ही तसं का करता, तुम्हाला माहित नाही का, हे नाही का, ते नाही, असं नाही. तिथं साक्ष म्हणून पण असलं पाहिजे, काय की बाबा देवाचं सत्य त्या लोकांना सांगितलं पण पाहिजे. नाहीतर आपण जर खातच राहिलो तर ते लोक म्हणतील हा आले बाबा, खाल्लं त्याने, त्यांना सत्य कधी सांगणार?
म्हणून सगळ्यांसमोर उघड उघड लोकांचा अपमान न करता एखाद्या व्यक्तीला बाजूला बोलवायचं, ज्यानं आपल्याला बोलवलं आहे, त्याला म्हणायचं बाबा अशी अशी परिस्थिती आहे, देवाच्या वचनानुसार ही गोष्ट आहे, म्हणून मी काय करत नाही, मी ते खात नाहीये. म्हणून आपण साक्ष पण देतो आणि त्याचं मनही दुखवत नाही, त्याला सत्यातून सांगतो. म्हणून हे गरजेचं आहे. बॅलन्स्ड म्हणतो ना आपण, तो फार फार महत्वाचा आहे. पण अजून मी एक गोष्ट शिकत आहे की ज्या व्यक्तीला सत्यच माहित नाही, कुठल्या तरी वेगळ्याच धर्माचा आहे तो, आणि त्यानं आपल्याला शाबताच्या दिवसाचं जेवण दिलं, तर ते काय केलं पाहिजे हे मी अजून शिकत आहे. ज्यावेळेस मला पूर्णपणे या गोष्टीचं विश्लेषण होईल त्यावेळेस मी तुमच्यासाठी नक्कीच सांगेन. आणि महत्वाचे मुद्दे आहेत, कारण की असे प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात. पण देवाची साक्ष देण्यासाठी आपण कमी पडायचं नाही. आता लोकांचं मन दुखवतं, बरोबर आहे, पण देवाचा पण विचार करूया आपण. म्हणून दोन्ही गोष्टीचा विचार करून मधली बाजू घ्यायची, जी चुकीची नाहीये. बरं, ठीक आहे. नवीन करारामध्ये आपण फार महत्वाची गोष्ट पाहतो. नवीन करारामध्ये मला कृपा करून तुम्ही जर मत्तयाचा किंवा योहानेचा 5वा अध्याय वाचला तर त्या ठिकाणी 38 वर्षाचा एक दुखणेकरी आहे, जो काय आहे, आजारी आहे. तो आजारी आहे आणि शाबाताच्या दिवशी योहान याचा 5वा अध्याय आणि 9वं वचन 8 पासून वाचा. 8 योहान 5:8-9 वाचा. हा त्याला म्हणाला, उठ, हा आपली बाग उचलून घेऊन चालू लाग. हा लागला तो माणूस बरा झाला व आपली बाग उचलून चालू लागला. बर, पुढे. त्या दिवशी शब्बात होता. बर, शाबाताच्या दिवशी त्याने येशू ख्रिस्तानं काय केलं, रोग्यांना बरं केलं. मग बर, पुढे काय झालं. त्यावरून यहूदी त्या बऱ्याच झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे, बाग उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्यांना उत्तर दिले, त्याने मला बरे केले, त्याने मला सांगितले की आपली बाग उचलून घेऊन चालू लाग. बर, ठीक. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्ताने त्यावेळेस शाबाताच्या दिवशी लोकांना काय केलं, बरं केलं. बरोबर केलं का चुकीचं केलं. लोक म्हटले की ते चुकीचं आहे. मग कोण आपल्याला सांगेल की शाबात कसा पाळायचा. लोकांनी ज्या देवाच्या वचनाचा अभ्यास केला त्यांनी, का येशू ख्रिस्त जो स्वतः वचन आहे त्यानं सांगायचं. म्हणजे येशू ख्रिस्त त्या लोकांना, परुषी लोकांना किंवा जे शाबाताविषयी जाणत आहेत, देवाच्या वचनाविषयी जाणत आहेत, त्या लोकांना येशू ख्रिस्त शिकवत आहे की शाबाताच्या दिवशी मी चमत्कार करू शकतो, शाबाताच्या दिवशी चांगल्या गोष्टी करू शकतो. शाबाताच्या दिवशी जर व्यक्ती आजारी असेल किंवा दुःखी असेल तर तो दिवस आशीर्वादित आहे, तो दिवस पवित्र दिवस आहे. म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीला तुम्ही त्या त्रास संकटातून बरं करा, म्हणजे त्याला तो दिवस आशीर्वादित आहे. कळालं का. येशू ख्रिस्तानं मुद्दाम शाबाताच्या दिवशी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या रोग्याला बरं करून दाखवलेलं आहे पुरुषी लोकांना की तुम्ही जो शाबात पाळता तो चुकीचा आहे, मी जो शाबात पाळतो तो बरोबर आहे. कारण की ते लोक काय म्हणायचे, अरे बाबा शाबाताच्या दिवशी बोज उचलून किंवा ओझ उचलून चालणं हे चुकीचं आहे. कुठे शिकले ते, कुठून शिकले ते परुषी लोक. शाबाताच्या दिवशी ओझ वाहणं चुकीचं आहे, कुठे शिकले. जुन्या करारामध्ये कुठे शिकले. ओझ व्हायचं नाही हा भाग ते कुठून शिकले, कुठून शिकले सांगा मला. जुन्या करार बरोबर आहे उत्तर, पण जुन्या करारामध्ये कुठे शिकले ते. कोणत्या पुस्तकामध्ये शिकले. ओझ उचलायचं नाही हे कुठे शिकले. नेहमया याचा 13वा अध्याय आणि 15 वचन. नेहमयाचा 13वा अध्याय 15 वचन. बरं का, ते देवाचं वचन सांगत आहेत, पण देवाचं वचन त्यांना कळालं का बघूया. नेहमयाचा 13वा अध्याय 15 वचन.
नेहम्या. त्या काळी येऊनात काही लोक हा सभा दिवशी हा द्राक्षकुंडात द्राक्ष तोडीत असल्याने हा माझ्या दृष्टीस पडले. बर ते धान्याच्या पेंड्या आणून गाढवावर लागले. हा बर पुढे. त्याप्रमाणे द्राक्ष आणखी व इतर पदार्थ त्यांची बोलणी सभा दिवशी ते यरूशलेमेत घेऊन येत. बर मग आता ते वचन बरोबर आहे ना, ओझ घेऊन ते लादत होते वगैरे. मग येशू ख्रिस्तानं ते ओझ का घ्यायला सांगितलं त्या माणसाला, की बाबा खाट उचल आणि चालायला सुरुवात कर म्हणून का सांगितलं? मग येशू ख्रिस्त बरोबर का ते परुषी लोक बरोबर? जर येशू ख्रिस्तानं चुकी केली तर मग तो देव नाही, मग त्याने शाबात मोडला आणि मग तो पापी. म्हणजे थोडक्यात काय, की आपण शब्दशः न विचार करता देवाला त्या ठिकाणी काय मुद्दा मांडायचा आहे हे बघायचं. आता लादायचं नाही काही ओझ, मग आता बॅग पण पकडायची नाही बायबलची, पाण्याची बाटली पण हाताळायची नाही, लादायचं नाही ओझ. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी असं आहे की बाबा तुम्ही त्या कामामध्ये इतके गुरफटून जाऊ नका की तुम्हाला शाबात आठवत नाही. तुम्ही त्या कामाखाली इतके दबून जाऊ नका की बाबा तुम्हाला शाबात आठवत नाही. आता हे त्या पुरुष लोकांना कळायला पाहिजे होतं, पण नाही कळलं. त्यांनी काय सांगितलं, बाबा ओझा शब्द आहे ना, ओझ 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 वागवायचं नाही, एवढंच त्यांना कळालं. मूळ मुद्दा ओझ्याच नाही, मूळ मुद्दा काय, तुमचं लक्ष कुठं आहे हा मूळ मुद्दा आहे. तुमचे विचार कुठं आहेत हा मूळ मुद्दा आहे त्या ठिकाणी. म्हणून आज आपण जर पाण्याची बाटली वागवली किंवा बायबल जर वागवलं जे जड असू शकतं, तर ते चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाही. ह्या ठिकाणी मुद्दा काय, ओझ म्हणून फक्त शब्द घ्यायचा नाही. ह्या ठिकाणी मुद्दा काय, की बाबा त्या ओझ्याच्या खाली दबून मनुष्य त्या शाबाताचा विसर त्याला पडेल का, हा मूळ मुद्दा आहे. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला की बाबा शाबाताच्या दिवशी देखील मी काय करू शकतो, चमत्कार करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, त्या रोगराईच्या ओझ्याखाली जो माणूस होता, त्या रोगराईच्या ओझ्यापासून देवानं त्याला स्वातंत्र्य दिलं, म्हणून येशू ख्रिस्ताने शाबात पाळला. पण जे लोक म्हणतात की बाबा ओझ त्यानं वाहिलं, कोणतं ओझ वाहिलं? कोणतं ओझ वाहिलं त्यानं? कॉट उचलली. 38 वर्षाचं कोणतं ओझ होतं त्याच्यावरती? आजाराचं ओझ वाहनं बरोबर का आता खाट्याचं ओझ वाहनं बरोबर? कळलं का? म्हणजे मुद्दा काय येतं, येशू ख्रिस्त त्याला मोठ्या ओझ्यातून वाचवत आहे आणि हे सांगण्यासाठी की बाबा तू कॉट उचल, म्हणजे तुझी खाट उचल, तुला कळेल की बाबा तू बरा झालायस. हा मुद्दा आहे त्या ठिकाणी. खाट उचलण्यात काय काय वेगळं आहे? त्या खाट उचलण्यात आपण बरे झालो की कॉट उचलतो का दवाखान्यातले? नाही उचलत. मग येशू ख्रिस्त का म्हटला कॉट उचल? लोकांना, येशू ख्रिस्ताला माहित आहे की लोक 100% म्हणतील की ओझ उचललं आहे ना, आणि येशू ख्रिस्ताने याला शाबात मोडायला सांगितलं. येशू ख्रिस्ताला माहित आहे, म्हणून येशू ख्रिस्त म्हटला तू ओझ उचलच. पण ह्या लोकांचं लक्ष कुठं? शारीरिक ओझ्याकडे. अंतकरणाचं ओझ आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? म्हणून शाबाताच्या दिवशी रोगराई जी आपल्यावरती येते, ती रोगराई बरं करणं चुकीचं नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने शाबाताच्या दिवशी भरपूर चमत्कार केले. जर एखाद्याचं मन खिन्न असेल तर आपण त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करू शकतो, देवाचं वचन सांगून त्याला आनंद देऊ शकतो. हे फार महत्वाचं. ते ओझ आपण काय करत नाहीये, काढून घेत नाही, त्याला स्वातंत्र्य त्या माणसाला देत नाही, कारण की ते गरजेचं आहे. शाबाताचा दिवस आनंदाचा दिवस आहे, लक्षात ठेवा. त्या दिवशी आनंद व्यक्त झाला पाहिजे. शाबात म्हणजे विसाव्याचा दिवस, शाबात म्हणजे कामकाज करायचं नाही, म्हणजे माणूस कशाही परिस्थितीमध्ये असला तर त्याला तसंच ठेवायचं असं नाही. म्हणून शाबाताचा विषय जो आहे ना, तो मुद्दा काय आहे हे बघूया. आपण फक्त शब्दानुसार जायचं नाही, देवाला त्या ठिकाणाहून काय सांगायचं आहे हे आपण बघूया. तर आज आपण एवढंच शिकणार आहोत थोडक्यात, की देवाने आपल्याला तयारीचा दिवस दिलेला आहे. या तयारीमध्ये देव आपली पडताळणी करत आहे, चाचणी करत आहे, परीक्षा बघत आहे की आपण स्वर्गाची तयारी करत आहोत का. ह्या ठिकाणी जर 7व्या दिवसाची आपण तयारी करत नाही तर आपण ह्या ठिकाणी देवाच्या स्वर्गाच्या राज्याची तयारी करत नाही. कारण की 7,000 वर्षामध्ये विसावा आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये कष्ट नाही, पाप नाही, तिथं कुठलं दुःख नाही, त्या ठिकाणी विसावा आहे.
जर त्या ठिकाणची आपल्याला तयारी करायची आहे तर आज आपण 6,000 वर्षामध्ये आहोत, ह्याच्यामध्ये आपण त्या शाबाताची तयारी केली पाहिजे. कळालं? बर. आता महत्वाचा मुद्दा, आपण किती जण निर्णय घेऊ की बाबा देवा, तुझ्या वचनातून मी वाचलेलं आहे. कोणाच्या वचनातून? देवा, तुझ्या वचनातून वाचलेलं आहे की माझं अंतकरण 7व्या दिवशी तुझ्याविषयी विचार करणारं अंतकरण पाहिजे. म्हणून मी 6 दिवसामध्ये माझं कामकाज पूर्ण करून माझ्या नजरेआड त्या गोष्टी करेन आणि माझं अंतकरण, माझे विचार तुझ्याकडे लावून. किती जण निर्णय घेतात? तुमचा तो निर्णय आहे. फार छान. आपण गुडघे टेकू आणि आपल्यामध्ये सिस्टर लीना आहेत, ते प्रार्थना करतील. Pray as we come under your feet, O Lord. अब्बा फादर, आज जैसे हम सब इकट्ठा हुए आपके नाम से, पिता परमेश्वर, मैं प्रार्थना करती हूँ ये सब आए हुए सिस्टर एंड ब्रदर एंड अंकल आंटी जो भी है उनके लिए, पिता परमेश्वर, जो आज हमने सीखा है लॉर्ड, it will bear fruits in us because the word has, Abba Father, it has sealed in our hearts, O Lord, that yes, Sabbath, we should follow the Sabbath, O Lord. By the whole heart, we should follow the Sabbath, O Lord. Not only by physically, but spiritually, Lord. पिता परमेश्वर, मैं प्रार्थना करती हूँ ये जो हमने जो आज सीखा है वो हमें तृप्त करेंगे, हमारे ये वचन हमारे दिल में वो तृप्त हो जाएगा लॉर्ड. लॉर्ड, मैं प्रार्थना करती हूँ हर एक के हृदय को आप स्पर्श करो और लॉर्ड आपका आशीर्वाद से हर एक को भरो लॉर्ड. पिता परमेश्वर, मैं प्रार्थना करती हूँ वो सिस्टर के लिए जो उनका एग्जाम है लॉर्ड, प्लीज आप उन्हें सक्सेसफुल बनाना. यू बी विथ हर ओ लॉर्ड, guide her and protect her from every harm and danger, O Lord. I pray for जो आंटी है खंडागले, उनका जो बाईपास होने वाला है लॉर्ड. लॉर्ड, यू आर द डॉक्टर, यू आर द, आप वैद्यों के वैद्य आप है लॉर्ड. लॉर्ड, यू आर गोइंग टू ऑपरेट ऑन हर. लॉर्ड, let your spirit come upon her, that whatever she is going through, heal her from that all sickness, O Lord. Lord, I pray for each one of us here gathered in your name, O Lord. Bless each one of us, O Lord. And as we are going to end this prayer, O Lord, everybody should go safely home, O Lord. Let your angels guard them, O Lord. I pray especially for Brother Shailesh, O Lord. You be with them, guide him and protect him, O Lord. As is spreading your word, O Lord, let fill him with your wisdom and knowledge, O Lord, and your understanding, O Lord. I thank you, Lord, for listening to this prayer. This prayer I ask in Jesus' mighty name. Amen. पवित्र मानने का तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी चित्रमाने हो आमची रोजी भाकरी तसेच आमचे मरणास वाईट आणू नकोस परंतु राज्य सामर्थ्याने बरं तुझीच आहे.